हरिओम. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकाणा मान सरळ. डोळे अलगद मिटलेले. खांदे कोपर शिथिल. हनुवटी जमिनीला समांतर. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. इनर अवेअरनेस, आंतरिक सजगता. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 35 ते 40 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. याकरिता आहे तो श्वास सोडून घेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक आणि कपालभातीला सुरुवात. अवकाश कृती थांबवायची. कपालभातीनंतर आलेली श्वास विरहित अवस्था आणि सहज सुरू होणाऱ्या श्वासातील लक्ष. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. प्राणस्पंदनांची अनुभूती करणार आहोत. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घ्यायचे. सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. जोडलेले हात कपाळ ठिकाणी नेऊन संपूर्ण लीनभाव, भक्तिभाव मनामध्ये. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ घेऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त मस्तक. नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. करूया मेघदंड वज्रासन. त्यासाठी दोन्ही पाय समोर. पाठ करा सरळ. उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर. आपल्याला सगळ्यांना कृती माहितीये. थोडीशी डायनामिक हालचाल करायची. पायाला लावून घ्यायचं, वरती नाही ठेवायची. रुपाली ताई. हा बरोबर. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत पुढे झुकायचे.
कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. पुन्हा श्वास घेत वर आणि उजव्या साईडने मागे वळून कपाळ जमिनीत. थोडीशी डायनॅमिक हालचाल. 1 2 3 4 5. उजवा पाय सरळ करायचा. डावा पाय फोल्ड करायचा, त्याचा पाय उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. ही स्मृती अपोजिट साइडने सुरुवात करूया. श्वास घेत थोडस वर, श्वास सोडत पुढे 1. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत डाव्या बाजूने कपाळ जमिनीत. 2 3 4 आणि 5. दोन्ही पाय सरळ समोर. एकदा नौका चालन करून घेऊया. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हाताची मुठी वळून घ्यायची. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचंय. 1 2 3 4 5. पुन्हा दोन्ही हात समोर. श्वास घेत पुढे, श्वास सोडत वर, पुढून मागे. 1 2 3 4 5. 5 वेळा झाल्यावरती थांबवायची. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. मान मागे सैलसर सोडून विश्राम. बटरफ्लाय. दोन्ही पावलं जुळून घ्यायचे एकमेकांना, हाताची पकड पावलांच्या खाली. थोडीशी जलद हालचाल करण्याचा प्रयत्न करूया. सुरुवात करूया. हाताची पकड घट्ट करायची आणि थोडीशी जलद हालचाल. जास्तीत जास्त गुडघे वर खाली करण्याचा प्रयत्न. खाली येताना जमिनीकडे आपटण्याचा प्रयत्न करा. पाठ काढा, मान सरळ. हळूहळू कृती थांबवायची आणि आता थोडीशी डायनॅमिक थोडीशी आपण आता स्लो कृती करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 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 आता हाताची पकड तशीच ठेवायची आणि थोडस रोलिंग करणार आहोत आपण. साइडवर रोलिंग. उजवीकडे आणि डावीकडे. उजवीकडे डावीकडे. उजवीकडे डावीकडे. उजवीकडे डावीकडे. बरोबर, छान. उजवीकडे डावीकडे. मध्यभागी येऊन थांबायचं. दोन्ही पाय सरळ करायचे. विश्रांती. साधी मांडी घालायची. उजव्या हाताचा कोपर डाव्या हाताने पकडायचा. उजव्या हाताची मूठ वळून घ्यायची आणि हात फोल्ड करायचा आहे. आपल्याला टेनिस एल्बो पासून म्हणजे कोपरापासून आपल्याला उजवा हात रोटेट करायचा आहे. 1 उजवीकडून डावीकडे, 2 3 4 5. मध्यभागी विरुद्ध बाजूने हाताची मूठ वळून घ्यायची. उजव्या हाताची मूठ अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट. बरोबर. डावीकडून उजवीकडे 1 2 3 4 5. उजवा हात आता समोर आणायचा
आणि डावा हात जो कोपऱ्याच्या इथे आहे तो मनगटाच्या इथे आणायचा आणि आपलं मनगट पकडायचं, उजव्या हाताचं मनगट पकडायचं आणि आता मनगटापासून उजवा हात गोलाकार फिरवायचा, मूठ आपल्याला गोलाकार फिरवायची. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. आता उजव्या हाताने डाव्या हाताचं कोपर पकडायचंय, डाव्या हाताची मूठ वळून घ्यायची, डावा हात फोल्ड करूया आणि सुरुवात करूया क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. आता उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचंय आणि आता सुरुवात करूया रोटेशन करायला मुठीचं, उजवीकडून डावीकडे. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2. पूर्ण हात न हलवता फक्त मुठीमध्ये हालचाल. 3 4 5. कृती थांबवायची. दोन्ही हात खाली गुडघ्यांवर, डोळे अर्धत मिटलेले. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ती पकड आपल्या मानेच्या मागे ठेवायची. मानेच्या मागे. पाठकड आपला सरळ आहे, मान मध्यभागी, नकळत मान अशी पुढे झुकली जाते किंवा वर जाते, तर ती आपल्याला सरळ ठेवायची मध्यभागी. बरोबर. आणि आता श्वास घेत थोडेसे हात लांब करा, छातीचं बघा एक्सपान्शन होतंय आडव्या कक्षेमध्ये. आणि श्वास सोडत समोरून दोन्ही कोपरे जॉईंट करायचे, जवळ एकमेकांच्या जवळ. श्वास सोडत एकमेकांच्या जवळ. बरोबर. श्वास घेत लांब, सावकाश कृती. श्वास सोडत जवळ. आणि आता अलगद डोळे बंद करा आणि बंद डोळ्यांनी ही कृती करण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत घेत हात लांब, बाकीच्या भागामध्ये होणारे बदल, ताण त्याकडे लक्ष. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. कृती थांबवायची. दोन्ही हात आता आपल्या शोल्डरवर ठेवायचे, हातांची बोटं शोल्डरवर, दोन्ही कोपरे समोरून जॉईंट करून घ्यायचे आणि सुरुवात करूया रोटेशनला. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3. पुन्हा दोन्ही कोपरे समोरून जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3. 3 वेळा कृती झाल्यावर थांबायचं. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद. आणि बंद डोळ्यांनीच आपण करणार आहोत नेक रोटेशन. डोळे अलगद मिटलेले आहेत. एक श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत हळूहळू मान आपली पुढे झुकली जाईल, हनुवटी गळ्याकडे येईल. आणि आता श्वास घेत मान उजवीकडे पाठीमागे, श्वास सोडत डावीकडे मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे पाठीमागे, श्वास सोडत डावीकडे मध्यभागी. लास्ट राउंड. श्वास घेत उजवीकडे पाठीमागे, श्वास सोडत डावीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. विरुद्ध बाजूने कृती करूया. श्वास घेत मान डावीकडे पाठीमागे, श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी. श्वास घेत डावीकडे पाठीमागे, श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी. लास्ट राउंड. श्वास घेत मान डावीकडे पाठीमागे, श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचंय. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत मान समोर, दोन्ही पाय समोर आणि विश्रांती.
आज आपण बघणार आहोत अर्ध मत्स्येंद्रासन. हे कसं केलं जातं आधी बघून घेऊया आणि मग आपण एकत्रित करूया. ऍडव्हान्स आसन आहे. हे एकमेव आसन आहे की जे एका गुरुच्या नावाने प्रचलित आहे. तुम्हाला नाथ संप्रदाय माहिती असेल तर या नाथ संप्रदायाचे गुरु स्वामी मच्छिंद्रनाथ, तर त्यांनी त्यांच्या नावाने हे जे आसन आहे हे प्रसिद्ध आहे. असं म्हटलं जातं की शंकर पार्वतींमधला जो संवाद आहे तो गुरु मत्स्येंद्रनाथांनी ऐकला आणि तो मत्स्य स्वरूपामध्ये ऐकला आणि तो त्यांनी अर्धवट ऐकला. त्यामुळे हे जे आसन आहे हे सुलभ मत्स्येंद्रासन किंवा अर्ध मत्स्येंद्रासन म्हणून ओळखलं जातं. ह्याची पूर्ण कृती नाहीये, पण आपल्याला करताना कुठेही ते अर्धवट वाटत नाही. फक्त करताना काळजी घ्यायची आहे. ज्यांचे नुकतेच कुठल्याही स्वरूपाचे ऑपरेशन झालेले असतील, हर्नियाचे किंवा अल्सरचे किंवा अपेंडिक्सचे, तर त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. ज्यांची नुकतीच शस्त्रक्रिया म्हणजे 1-1.5 वर्षापूर्वी, तर त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम आहे, पाठकण्याची काही दुखणी असतील, तर त्यांनी सुद्धा अर्ध मत्स्येंद्रासन करणं टाळायचं आहे. त्याचे फायदे असे आहेत की हे एकमेव आसन आहे की जे डायबिटीज प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक मानलं जातं. मोठमोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये ज्या वेळेला डायबिटीजसाठी योगाचे वर्ग घेतले जातात, तर त्याच्यामध्ये ह्या आसनाचा समावेश नक्कीच असतो. फक्त थोडंसं ऍडव्हान्स आसन आहे. आपल्याला करताना आपल्याला क्षमता ओळखायची आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे. त्याच्या आधी आपण वक्रासन पाहिलं होतं, तर ह्याच्या पुढची पायरी जी आहे ही अर्ध आहे. तर ते कसं केलं जातं आधी बघून घेऊया आणि मग एकत्रित करू. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. वक्रासनाला आपण उजवा पाय फोल्ड करतो आणि त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या इथे ठेवतो. बरोबर? इथे आपल्याला उजव्या पायाचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवायचं. बघा, पलीकडे ठेवलेला. डावा पाय जो सरळ आहे, तो फोल्ड करायचा आणि त्याची टाच जी आहे ही उजव्या सीटच्या खाली. डावा पाय जो सरळ होता तो फोल्ड केला, त्याची टाच उजव्या सीटच्या खाली आहे. उजवा हात मागे न्यायचा. आता पुढची कृती सेम वक्रासनासारखी आहे जी आपण करत होतो. उजवा हात मागे न्यायचा. डाव्या हाताने विरुद्ध साइडने उजव्या पायाचा घोटा पकडायचा, अँकल पकडायचा. ठीक आहे? जर आपल्याला अँकल पकडता येत नसतील, कधी कधी हात आपले शॉर्ट असतात, आपल्याला आपले हात एवढे अँकल पर्यंत जात नाही, घोट्यापर्यंत जात नाही, त्यांनी आपल्या हाताचा विळखा घालायचा आणि उजवा जो जो फोल्ड केलेला पाय आहे तो अजून थोडासा पोटाच्या दिशेने थोडासा दाबून घ्यायचा आहे, त्याच्या जवळ आणायचा. ही स्थिती आपली पक्की झाली की उजव्या दिशेने मागे वळायचंय, मागची भिंत बघायची आणि उजवा हात जो आधारासाठी खाली जमिनीवर आहे तो मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा आहे. आता एकदा मी तुम्हाला हे समोरून दाखवते आणि नंतर मागून सुद्धा दाखवते, मग तुमच्या लक्षात येईल. पूर्णपणे आपल्या पोटाच्या इथे फील्ड मिळतो, जिथे आपल्या डायबिटीसच्या ग्रंथी आहेत तिथे वक्रता मिळते, फील्ड मिळतो, म्हणून हे डायबिटीस प्रतिबंधात्मक उपचारात्मक मानलं जातं. पाठकण्याचं आरोग्य सुधारतं. मध्यभागी सर्वप्रथम मान मध्यभागी येईल. हाताचा विळखा सोडून घ्यायचा. जो पाय खाली आहे तो प्रथम सर आणि मग दुसरा पाय खाली. आता हीच मी तुम्हाला विरुद्ध बाजूने पण दाखवते म्हणजे लक्षात येईल की आपल्या हाताची स्थिती कशी असते. डावा पाय फोल्ड करायचा, त्याचा पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे आहे. डावा पाय हाताने सरळ करून घ्यायचा. उजवा पाय फोल्ड करून त्याची टाच डाव्या सीटच्या खाली. डावा हात मागे असेल, सुरुवातीला पाठकणा आपला सरळ असेल. उजव्या हाताने डाव्या पायाचा घोटा पकडायचा. डाव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघायची. ते डावा हात जो जमिनीवर आहे तो मागून उजव्या मांडीवर बघा या प्रकारे. कुठेही सीटचा भाग न उचलता तो जमिनीवरच ठेवून आपण पूर्णपणे आपली अपर बॉडी आहे तिला ट्विस्ट दिलेला आहे. उलट चाल करताना प्रथम मान मध्यभागी, हाताचा विळखा सोडून द्यायचा. उजवा पाय जो खाली आहे तो बिलकुल सरळ करायचा. मग दाखवा. ठीक आहे, सुरुवात करूया. ऍडव्हान्स आसन आहे. आसन करताना ओव्हर ट्राय नकळत आपला झाला तर थोडंसं बॉडी पेन होऊ शकतं, पण आपल्याला यथाशक्ती सावकाश प्रयत्न करायचा आहे आणि हळूहळू आपली क्षमता आपल्याला वाढवायची. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत.
हात शरीराच्या जवळ. आणि आता सर्वप्रथम उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे जाऊ. गुडघ्याच्या पलीकडे. बरोबर बरोबर परफेक्ट. आणि पाय आपल्याला सरळ करून घ्यायचा. थोडस आपल्या हाताने तो पाय सरळ करून घ्यायचा. नकळत थोडासा असा आडवा होतो किंवा पुढे झुकला जातो. हा ठीक आहे. आता उजवा हात मागे जाऊ देत. पाठकण आपला सरळ राहू देत. बरोबर. आणि आता सॉरी प्रथम ना डावा पाय जो आता खाली आहे तो उजव्या सीटच्या खाली येऊ देत. त्याची टाच जी आहे ती उजव्या सीटच्या खाली येऊ देत. आणि थोडासा पाय ऍडजस्ट करा. हा थोडासा पाय ऍडजस्ट करून घ्यायचा. आणि मग उजवा हात मागे पाठकणाच्या इथे ठेवायचा. बरोबर. आणि आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन अपोजिट साइडने उजव्या पायाचा घोटा पकडायचा प्रयत्न करा. जर आपल्याला घोटा पकडता येत नसेल, त्रास होत असेल, अपोजिट साइडने. हा वैशालीताई तुम्ही करा बघू. हा बरोबर ठीक आहे. आता कधी कधी आपले हात तिथपर्यंत जात नाहीत ना, तर मग काय करायचं. ओके रुपालीताईंचं छान झालेलं आहे. ऐश्वर्याताईंचा पण प्रयत्न चालू आहे. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी यथाशक्ती प्रयत्न करा. आता समजा इथपर्यंत जात नसेल ना, तर हाताचा विळखा घाला. हाताचा विळखा घाला पूर्ण गुडघ्याला. हा आणि मांडी जी आहे ती अजून थोडीशी आपल्या पोटाकडे दाबून घ्या. हा बस बस बरोबर ठीक आहे. रुपालीताईंचा व्यवस्थित आहे. आणि आता उजव्या साईडने मागे वळा. उजव्या साईडने मागे वळा. मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. आणि जो हात आता मागे आहे उजवा हात तो मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. जर बॅलन्स जात असेल तर तसाच राहू देत हात, काही हरकत नाही. रुपालीताई तुम्ही ट्राय करू शकता. ओके बरोबर छान छान. मान मागे जाऊ देत. हा ठीक आहे. मान मागे जाऊ देत. बरोबर पूर्णपणे आपल्या ट्विस्ट भेटतो पोटाच्या इथे पाठकड्याला. त्याकडे लक्ष द्यायचं आहे. छान. आणि आता सावकाश मध्यभागी या. मान पहिली सरळ येऊ देत. मान मध्यभागी येऊ देत. आणि हाताचा जातो पायांची स्थिती तशीच ठेवा. पाय तसेच राहू देत. हाताचा जो विळखा घातलाय तो सोडून द्या. हा पायाची स्थिती तशीच ठेवा. आणि आता दोन्ही हात जोडून घ्या. डाव्या हाताचा कोपर उजव्या गुडघ्याला लागू देत. डाव्या हाताचा कोपर उजव्या समोरून. थोडस उजव्या साईडला वळायचंय आपल्याला. उजव्या साईडला वळायचं. समजा आता मी अशी समोर बसलीये ना, तर आता माझं तोंड स्क्रीनकडे येईल. तसं तुम्हाला उजव्या साईडला तुमच्या वळायचं आहे थोडस. हा बरोबर बरोबर रुपालीताईंनी केलेलं आहे. आणि दोन्ही हात असे जोडून घ्यायचे. आता आपल्याला समजा पायाकडे आपल्याला जात नाही ना हात, म्हणून हे अशी एक छोटीशी पद्धत करून घ्यायची. तुम्ही ना थोड्याशा वैशालीताई उजव्या साईडला तुमच्या वळा. तुमचं तोंड समोर दिसतंय ना. उजवी साईड म्हणजे कशी. आता तुम्ही हा ओके. आणि त्या साईडला तुमचा जो गुडघा तुम्ही फोल्ड केलाय ना, हा त्या गुडघ्याला अपोजिट साइडने तुमचं कोपर लागू दे. ओके बरोबर केलंय. हा आणि आता मागे बघा. उजव्या दिशेने मागे बघा. बरोबर आहे बरोबर आहे. हा बरोबर. ऐश्वर्याताईंचं पण छान आहे. आणि आता मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. इथे बघा पुन्हा इथे आपल्या पाठकणाला पीळ येतोय आणि पोटाच्या इथे सुद्धा पीळ येतोय. छान. सावकाश मध्यभागी. मान मध्यभागी येऊ दे. डावा पाय प्रथम सरळ करा. मग उजवा पाय आणि विश्रांती थोडा. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहे. आता सुरुवातीला आपण करणार आहोत. डावा पाय फोल्ड करायचा आपल्याला. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या पलीकडे जाऊ दे. हा हा आता बरोबर. डावा उजवा पाय फोल्ड करायचा आहे. त्याची टाच डाव्या सीटच्या खाली येईल. डावा हात मागे असेल पाठकड्याच्या इथे. उजव्या हाताने डाव्या पायाचा घोटा पकडायचा प्रयत्न करा. जर आपला हात जात नसेल तर हाताचा विळखा. हा बरोबर आहे बरोबर आहे. हाताचा विळखा घालायचा आहे. आणि डाव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. डावा हात जो जमिनीवर आहे तो मागून उजव्या पायाच्या मांडीवर असेल.
आपापल्या क्षमतेने कृती करण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद आणि संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून पाहायचं आहे. कुठे स्ट्रेच आलेला आहे, कुठे पीळ आहे त्याकडे लक्ष. छान. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत मान मध्यभागी येईल. हाताचा विळखा सोडून द्या. पाय तसाच राहू देत. पाय तसाच राहू देत. आणि आता उजव्या हाताचं कोपर डाव्या गुडघ्याला लावायचंय. दोन्ही हात जोडून घ्यायचे. हा हा, बरोबर बरोबर, परफेक्ट. आणि आता डाव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. ही एक सोपी पद्धत आहे आपल्याला सहज जमण्यासाठी. आपापल्या क्षमतेने ते थांबायचंय. एक श्वास घ्यायचाय, श्वास सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. छान. मध्यभागी येऊया. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत मान मध्यभागी, हात सरळ, उजवा पाय सरळ, मग डावा पाय सरळ आणि विश्रांती. थोडीशी कसरत होते आपल्या शरीराची, पण आपल्याला ही एवढी व्हायलाच पाहिजे. थोडस आपल्याला आपला जो फॅट आहे तो कमी करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला सगळ्या आजारांपासून सुद्धा मुक्ती पाहिजे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करणं अपेक्षितच आहे. मान मागे सैल सोडून विश्रांती. आता ह्याला पूरक असं आपण करूया गोमुखासन, जे आपण शिकलेलो आहोत गेल्या, मला असं वाटतं आता सोमवार मंगळवार झालं असेल आपलं. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपल्याला उजवा पाय फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल डाव्या सीटच्या बाजूला असेल. खालून डावा पाय फोल्ड करायचं, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या बाजूला. दोन्ही गुडघे एका सरळ रेषेमध्ये. डावा पाय खाली आहे, उजव्या गुडघ्यावर डावा हात येईल प्रथम आणि मग उजवा हात. डोळे बंद. बंद डोळ्यांनी संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून पाहायचा आहे. पाठकणा आपला सरळ आहे, मान मध्यभागी आहे. ध्यानात्मक पट्टीतलं गोमुख आसन हे आसन मानलं जातं. आपण ह्या स्थितीमध्ये सहज काही वेळ थांबू शकतो, बसू शकतो. मगाशी आपण बटरफ्लाय मध्ये साइडवर्ड थोडस रोलिंग केलं आणि आता आपण थोडस फॉरवर्ड रोलिंग करणार. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. असं थोडंसं डायनॅमिक हलका. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. मध्यभागी येऊन थांबायचंय. आणि आता आपण करूया बद्ध हस्त गोमुखासन. म्हणजे काय करायचं, उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतोय आणि तो मागून फोल्ड करायचा. मागून डावा हात मागे न्यायचा आहे आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफत. पाठकणा, मान आपली सरळ असेल, ती कुठेही पुढे मागे न झुकवता ही कृती करण्याचा प्रयत्न. जर आपली बोटे एकमेकांमध्ये गुंफली जात नसतील तर नॅपकिन घ्यायचा, त्या नॅपकिनचा रोल करायचा आणि तो या प्रकारे पकडायचा. आणि जो हात आपला वर आहे, उजवा हात, त्याचे कोपर जे आहे ते सिलिंगच्या दिशेने काढून घेण्याचा प्रयत्न करायचा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतोय. पुन्हा एकदा इथे पाठ आपल्याला स्थिर ठेवायचे, सरळ ठेवायचे. बरोबर. नकळत मान आपली पुढे मागे झुकली जाते. इथे आपले श्वसन मार्ग सुधारतो. पूर्णपणे आपली उजवी जी बाजू आहे ही ताणली जाते. त्यामुळे एका साईडचे जे वायुकोश आहेत ते मोकळे होत आहेत. श्वसन मार्ग आपला सुधारतो. आपल्या मांड्यांचे जे थाय मसल्स आहेत त्यांचं आरोग्य सुधारतं. सावकाश उलटचाल करूया. प्रथम डावा हात खालून गुडघ्यावर येईल, मग उजवा हात वरून गुडघ्यावर येईल. बरोबर. जो पाय खाली आहे, डावा पाय खाली आहे, त्यामुळे तो प्रथम सरळ करायचा आणि मग उजवा पाय. थोडा वेळ तिथल्या तिथे विश्रांती. हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत.
डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या बाजूला, खालून उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या बाजूला, बाहेर असतील दोन्ही पावलं. बरोबर. गुडघेदुखीचा ज्यांना त्रास आहे तसं नाही, दोन्ही पाय समोर ठेवा वैशालीताई, दोन्ही पाय समोर. डावा पाऊल आपल्याला फोल्ड करून वरून उजव्या पायाच्या वरून त्याचं पाऊल अपोजिट साइडने उजव्या सीटच्या इथे येईल. हा आता बरोबर. आणि मग खालून उजवा पाय फोल्ड. आता जो पाय आपला खाली आहे, डावा उजवा पाय खाली आहे, त्यामुळे डावा गुडघा हा वर आहे. डाव्या गुडघ्यापासून उजवा हात येईल आणि मग डावा हात त्याच्यावर. पाठकणा मान सरळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. आणि आता करूया बद्धहस्त गोमुखासन. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे, तर मागून फोल्ड करायचा आहे आणि खालून उजवा हात घेऊन जायचा आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची. जसं आपण शेक हँड करतो तसंच आपण स्वतःला शेक हँड करायचं. हा बरोबर. जर ज्या हातांची बोटं जुळत नसतील तर नॅपकिनचा आधार घ्यायचा आणि जो हात वर आहे तो अजून थोडासा वरच्या दिशेने टाळायचा प्रयत्न करा. अट्टहास नाही. मान आपली सरळ राहू देत, नकळत ती पुढे झुकली जाते. हा ऐश्वर्याताई, थोडीशी मान वर घ्या, नजर समोर, डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ देत आणि आता अलगद डोळे बंद करा. संपूर्ण लक्ष आपल्या शरीराच्या आकृतीकडे, देहधारणा, प्राणधारणा, जाणीव श्वासाची. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. संपूर्ण डावी बाजू ताणली गेलेली आहे आणि आता तिथले वायुकोश जे आहे ते मोकळे होत आहेत. तिथला श्वसन मार्ग आपला सुधारतोय. सावकाश उलटचाल करूया. उजवा हात प्रथम खालून गुडघ्यावर येईल आणि मग वरून डावा हात. उजवा पाय प्रथम सरळ करायचा आणि मग डावा पाय. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मागे सैल सोडून विश्रांती. अवकाश. कुठून उभं राहायचंय, दंड स्थितीमध्ये यायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, मान मागे सैल सोडून विश्रांती. थोडस आपण जम्पिंग जॅक करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, उडी मारत दोन्ही पाय लांब न्यायचे आणि डोक्याच्या दिशेने वर टाळी मारायची. बघा या प्रकारे. एक, हा बरोबर. एक, तीन, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. थांबायची. तर पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहे. स्थिती थांबवायची. आणि करूया की रोटेशन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, दोन्ही हात गुडघ्यांवरती आणि सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, 5. सावकाश मध्य त्रिकोणासन. आता आपण साइड वरचं त्रिकोणासन करतोय. दोन्ही पाय जुळलेले ठेवा, एकत्रित करूया. सोपं आहे. सॉरी, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आता जास्तीत जास्त अंतर दोन्ही पायांमध्ये. दोन्ही हात लांब, खांद्यातनं सरळ. बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू उजव्या दिशेला झुकायला सुरुवात करूया. उजवा हात उजव्या पावलाकडे जाईल, साइड वळणे. बरोबर, छान. आणि नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे असेल, जो हात आपला वर आहे. छान. आणि आता इथे पूर्ण थोडा वेळ थांबायचा प्रयत्न करा आणि बघा
उजवा पाय स्ट्रेच झालेला आहे, डाव्या साईडला कसा ताण आहे त्याकडे लक्ष. छान. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत हळूहळू मध्यभागी. पुन्हा पाय ऍडजस्ट करून घ्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत डाव्या दिशेला झुकायला सुरुवात करायची. डावा हात डाव्या पावलाकडे जाईल, उजवा हात वरती सरळ असेल सिलिंगच्या दिशेने. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. छान. सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बरोबर. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे असेल वरती. छान. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत हळूहळू मध्यभागी. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायांमधून अंतर कमी करायचे आणि विश्रांती. एका हाताने दुसऱ्या हाताचा मनगट पकडून मान मागे सैलसर सोडून विश्रांती. आणि करूया वृक्षासन. बॅलन्सिंग आसन आहे. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. उजवा पाय आपण सुरुवातीला फोल्ड करायचा आहे, त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून द्यायचा आहे. बरोबर. इथे थोडा वेळ स्थिर राहायचंय. आपला बॅलन्स आपण स्वतः सांभाळायचा आहे. जर बॅलन्स जातोय असं वाटत असेल तर भिंतीचा आधार घ्यायला हरकत नाहीये, भिंतीला टेकून उभं राहायचं. बॅलन्स जातोय असं वाटत असेल तर भिंतीला टेकून उभं राहायचं. आणि आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ राहू देत. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आहे, श्वास सोडत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर जाऊ देत. दोन्ही हात एकमेकांमध्ये जुळून घ्यायचे नमस्कार स्थितीमध्ये. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. पाठ करायला संपूर्ण खेच आलेला आहे. घरी जर लहान मुलं असतील तर त्यांना आवर्जून हे आसन करायला सांगा. उंची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त वृक्षासन. त्याचबरोबर आपली मरगळ नाहीशी करतं, उत्साह वाढवतं, आपली इम्युनिटी वाढवतं. संपूर्ण शरीराला उभ्या कक्षेमध्ये खेच मिळतो. आपले संपूर्ण स्नायू ताणले जातात, पायापासून ते आपल्या संपूर्ण हातापर्यंत. ठीक आहे. बॅलन्स जातो असं वाटत असेल तर भिंतीचा आधार घ्यायला हरकत नाहीये. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटी करत हात छातीपाशी येतील. उजवा पाय सरळ करायचा. थोडा वेळ विश्रांती. थोडा वेळ विश्रांती. संपूर्ण शरीराचा भार जो आहे हा डाव्या पायावर आला होता. दुसऱ्या बाजूने कृती करूया. आता बॅलन्स जातो असं वाटत असेल तर भिंत आहे ना, त्या भिंतीला टेकून उभं राहा. थोडस अंतर घ्या फक्त भिंतीपासनं. हा, आणि त्या भिंतीला टेकून उभं राहा. थोडस अंतर घ्या म्हणजे आपला बॅलन्स जरी गेला तरी आपल्याला भिंतीचा आधार आहे मागे. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, मान मध्यभागी. समोर एका बिंदूकडे नजर केंद्रित करून घ्यायची आहे. म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन जे आहे हे व्यवस्थित राहतं, बॅलन्स आपल्याला व्यवस्थित सांभाळता येतो. आपली नजर इकडे तिकडे फिरली की आपला लगेच तोल थोडासा डम होतो. आणि आता सावकाश डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. नजर समोरच ठेवा, एका बिंदूकडे स्थिर करून. आपल्याला आपल्याला बॅलन्स छानपैकी सांभाळायचा आहे. हा, बरोबर. आणि आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावर. आपण जे करतोय त्याचा आनंद आपल्याला मिळतोय. हा, बरोबर. आणि आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. आता इथे आपण 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची करूया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या, संथ गतीने श्वास सोडून द्या. जेव्हा आपण श्वास भरून घेतो तेव्हा आपल्या पाठकड्यामध्ये होणारी हालचाल त्याकडे लक्ष द्यायचं आहे. अजून एक आवर्तन करूया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. आपले हात अजून सिलिंगच्या दिशेने ताणले जातात. संथ गतीने श्वास सोडून द्या.
पुन्हा करूया. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ नाक आणि हनुवटी करत हात पुन्हा छातीपाशी येतील. हात खाली डावा पाय सरळ आणि विश्रांती. आणि करूया सूर्यनमस्कार. त्यासाठी मॅटच्या पुढे उभं राहायचं. एक सूर्यनमस्कार करून घेऊया. मॅटच्या थोडंसं पुढे उभं राहायचं. सूर्यदेवतेला मनोमन वंदन आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. दोन्ही हात जोडून घ्यायचे. सुरुवात करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. एक आहे तो श्वास सोडून द्या. नमस्कारासन. 2 श्वास घे. हस्त उत्तानासन. 3 श्वास सोडत हस्त पादासन. 4 श्वास घेत उजवा पाय मागे अश्व संचलनासन. 5 श्वास सोडत डावा पाय मागे चतुरंग दंडासन. दोन्ही पायांचं माउंटन करायचंय. बरोबर, छान. 6 श्वास घ्यायचा आहे सोडायचा आहे. अष्टांग नमस्कार. आणि एक श्वास आपापल्या क्षमतेने या स्थितीमध्ये थांबायचा आहे. 7 श्वास भरून घे भुजंगासन. 8 श्वास सोडत पर्वतासन. दोन्ही टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न कर. पोटऱ्यांच्या काखमस्तकावरती ताण येतो. 9 श्वास घेत उजवा पाय पुढे अश्व संचलनासन. श्वास सोडत डावा पाय पुढे हस्त पादासन. श्वास घेत 11 दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर हस्त उत्तानासन. श्वास सोडत 12 नमस्कारासन. आता श्वास घेताना आणि सोडताना समजा गडबड होत असेल, समजत नसेल, चुकामुक होत असेल तर मी जी पीडीएफ तुम्हाला ग्रुपवरती शेअर केली एकदा ती बघून घ्या आणि मग त्याप्रमाणे तुमच्या लक्षात येईल. मग तुम्हाला व्यवस्थित कृती समजेल. अजून एक सूर्यनमस्कार करून घेऊया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ पूर्वस्थिती. ओम भास्कराय नमो नमः. 1 आहे तो श्वास सोडून द्या. 2 श्वास घ्यायचा आहे हस्त उत्तानासन. 3 श्वास सोडत हस्त पादासन. 4 श्वास घेत डावा पाय मागे अश्व संचलनासन. 5 श्वास सोडायचा आहे उजवा पाय मागे चतुरंग दंडासन. 6 साष्टांग नमस्कार. श्वास घ्यायचा आहे सोडायचा आहे. 7 श्वास घेत भुजंगासन. श्वास सोडत 8 पर्वतासन. श्वास घेत 9 डावा पाय पुढे अश्व संचलनासन. श्वास सोडत उजवा पाय पुढे हस्त पादासन. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर हस्त उत्तानासन. श्वास सोडत नमस्कारासन. मुखधोती करून घ्यायची. सावकाश बैठक स्थितीमध्ये बसायचं आहे. आज आपण नवीन आसन पाहणार आहोत, मत्स्यासन. ते कसं केलं जातं आधी बघून घेऊया आणि मग एकत्रित करूया. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. शयन स्थितीमध्ये आपल्याला आज हे आसन बघायचं आहे. थायरॉइड साठी अतिशय उपयुक्त. आपल्या कंठस्थ म्हणजे आपल्या गळ्याच्या इथे ज्या अंतस्त्रावी ग्रंथी आहेत, कंठस्थ अंतस्त्रावी ग्रंथी, त्याच्यावर थेट परिणाम होतो. काल जे आपण सर्वांगासन पाहिलं ते
आणि आज जे आपण पाहणार आहोत मत्स्यासन, ही दोनही आसनं एकमेकांना पूरक आहेत. जेव्हा आपण सर्वांगासन करतो तेव्हा आपल्या गळ्याच्या इथे दाब येतो आणि जेव्हा आपण मत्स्यासन करतो तेव्हा आपल्या गळ्याच्या इथे ताण येतो. तर पुढे आपल्याला भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, कारण की स्त्रियांना थायरॉइड सारखे आजार होण्याची शक्यता असते, तर ते प्रतिबंधात्मक किंवा उपचारात्मक म्हणून या आसनांचा आपण सराव करतो. तर मत्स्यासन कसं केलं जातं आधी बघून घेऊया. ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, आधीच मणक्यांमध्ये जर गॅप असेल तर त्यांनी मत्स्यासन करणं टाळायचं. एका कुशीला वळून मत्स्यासनासाठी स्थिती घ्यायची. आधी बघून घ्या, दोन्ही प्रकारे दाखवते आणि मग तुम्हाला जे सोपं वाटतंय त्या प्रकारे तुम्ही करू शकता मत्स्यासन. सुरुवातीला मी तुम्हाला पद्मासनस्थ मत्स्यासन दाखवते. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. शयन स्थितीमध्ये पद्मासन करून घ्यायचं. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांना पद्मासन, अर्ध पद्मासन करायला त्रास होतो, तर त्यांच्यासाठी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते नंतर. आधी पद्मासनस्थ मत्स्यासन बघून घ्या. आपण पद्मासन घातलेलं आहे आणि आता आपले दोन्ही हात जे आहेत ते आपल्या कानाच्या इथे घेऊन जायचे. हाताची बोटं जी आहेत ती कानाच्या इथे असतील. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेने आहे आणि आपल्या हाताच्या आधाराने आपल्याला कमरेपासूनचा जो वरचा भाग आहे तो जमिनीपासून वर उचलायचा आहे. बघा या प्रकारे. आणि मग टाळूचा भाग जमिनीवर लावू आणि थोडीशी आपली मान जी आहे ही आतल्या साईडला येते आणि मग आपले हात जमिनीवर मांड्यांवर येतील सुरुवातीला आणि मग हाताची कोपरं जमिनीवर येतील. अंतिम स्थितीमध्ये तो होईपर्यंत डोळे बंद. ज्यांना स्विमिंग येते त्यांनी हे आसन जर पाण्यावर केलं तर तुम्ही आपोआप पाण्यावर तरंगता. उलट चाल करताना पुन्हा एकदा हाताचा आधार द्यायचा आहे आपल्या कानाच्या इथे. हाताच्या आधाराने डोकं पूर्णपणे सावकाश वर उचलायचं. संपूर्ण पाठकणा जमिनीवर अर्धवटपणे टेकवायचा. हात खाली आणि पाय सर. आता ज्यांना मत्स्यासन म्हणजे शयन स्थितीमध्ये समजा पद्मासन, अर्ध पद्मासन घालता येत नसेल त्यांनी दोन्ही पाय असे सरळ ठेवायचे. बघा असेच सरळ ठेवायचे आणि बाकी पुढची कृती सेम करायची. दोन्ही हात फोल्ड करायचे. हाताची बोटं आपल्या कानाच्या इथे असतील. हाताच्या आधाराने आपलं डोकं वर उचलून घ्यायचंय. कमरेपासूनचा वरचा भाग, टाळूचा भाग जमिनीवर लावायचा. दोन्ही हात आपल्या मांड्यांवर ठेवायचे. हाताची कोपरं जमिनीवर असतील आणि पावलं जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायची. ही झाली सोपी पद्धत, सुलभ मत्स्यासन. बाकी कृती सेम आहे, फक्त आपण पद्मासन न करता दोन्ही पाय सरळ ठेवू. आसन सोडताना पुन्हा एकदा हाताचा आधार आपल्या कानाच्या इथे, सावकाश डोक्याचा भाग वर उचलून घ्यायचा आणि पाठीचा एक एक मणका टेकत टेकत जमीन. ठीक आहे, सुरुवात करूया. एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये या. अगदी सावकाश कृती करायची. ज्यांचे व्हिडिओ बंद आहे त्यांनी करताना यथाशक्ती प्रयत्न करा, ओव्हर ट्राय न करता. याच्या आधी आपण करूया उत्तान वक्रासन. सोपं आहे आणि आपण केलेलं आहे याच्या आधी सुद्धा. दोन्ही पाय सरळ एकमेकांच्या जवळ, दोन्ही हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. सरळ म्हणजे असे आडवे आडवे. हा बरोबर. दोन्ही पाय सुद्धा सरळ आहेत, खाली एकमेकांशी जुळले. आणि आता उजवा पाय 90 अंशापर्यंत वर आणा. उजवा पाय वर आणा 90 अंशापर्यंत. एकदम सरळ स्ट्रेट बरोबर. आणि उजवा पाय डाव्या पायाच्या पलीकडे ठेवा आणि मान आपली उजव्या दिशेला जाईल. मान उजवीकडे. हा बरोबर, मान उजवीकडे. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. संपूर्ण शरीर रिलॅक्स. आपण केलेलं आहे वक्रासन. पुन्हा एकदा आपल्या पोटाच्या इथे
पाठकड्याला ट्विस्ट आलेला आहे. शयन स्थितीमध्ये हे एक व्हेरिएशन आहे. डोळे बंद, देहधारणा प्राणायाम. उलट चाल करायची. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत उजवा पाय पुन्हा 90 अंशापर्यंत वर येईल आणि नियंत्रित जमिनीवर. सावकाश जमिनी. बरोबर. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात खांद्यातनं सरळ आहे आणि आता डावा पाय 90 डिग्री वर घ्यायचा आहे, 90 अंशापर्यंत वर घ्यायचा आहे आणि तो उजव्या पायाच्या पलीकडे असेल आणि मान आपली डाव्या दिशेला असेल. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण उजवा पाय जमिनीवर सरळ ठेवण्याचा प्रयत्न. डावा पाय आपण विरुद्ध बाजूने उजव्या पायाच्या पलीकडे आणलेला आहे. डाव्या दिशेने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, देहधारणा प्राणायाम. आपल्या क्षमतेने थांबायचंय आणि उलट चाल करायची. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत डावा पाय 90 अंशापर्यंत वर येईल, मान आपली मध्यभागी येईल. सावकाश नियंत्रित डावा पाय जमिनीवर, दोन्ही हात शरीराच्या जवळ आणि विश्रांती. आणि आता करूया मत्स्यासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्मासन, अर्ध पद्मासन शयन स्थितीमध्ये घालायचंय किंवा दोन्ही पाय तसेच सरळ ठेवले तरी हरकत नाही. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा दोन्ही पाय तसेच सरळ ठेवायचे जमिनीवर. आणि आता आपल्या हातांचा आधार आपल्या कानाच्या इथे द्यायचा आहे. बरोबर. आणि आता सावकाश हाताच्या आधाराने आपलं डोकं सुरुवातीला थोडंसं वर उचलून घ्यायचं आणि आपला टाळूचा भाग जमिनीवर लावायचा आहे. जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करा, अट्टाहास नाही. ठीक आहे, बरोबर. आणि आता दोन्ही हात हातांचा आधार काढून घेऊन ते मांड्यांवर ठेवा. बरोबर, छान, खूप सुंदर. वैशालीताईंचा प्रयत्न खूप छान आहे. रुपालीताईंचं पण दिसतंय छान. ऐश्वर्याताईंचं दिसत नाहीये मला, कॅमेरा ऍडजस्ट करावा लागेल. खूप छान. बघा, कंठस्थ ग्रंथीवरती पूर्णपणे ताण आलेला आहे. उलट चाल करूया. पुन्हा एकदा आपल्या हातांचा आधार कानाच्या इथे द्यायचा आहे आणि सावकाश डोकं वर उचला, अगदी सावकाश. आणि आता एकेका पायाने समजा पद्मासन, अर्ध पद्मासन घातलं असेल तर सोडून द्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. आपण अगदीच थोडा वेळ या आसनामध्ये थांबलोय. आपल्याला फारशी सवय नसते, एखादा स्नायू नकळत ताणला जातो, म्हणून फक्त कृती लक्षात घ्यायची आणि हळूहळू याची प्रॅक्टिस जी आहे की रोजच्या साधनेमध्ये थोडीशी आपली क्षमता वाढवायला सुरुवात करायची. आता सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची. एका गालावर पडून विश्रांती. आपण करूया आता नौकासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर आहे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. दोन्ही हातापायाला खेच आणि आता कपाळ, छातीचा भाग, पोट आणि दोन्ही हात पाय जमिनीपासून वर. बोटीप्रमाणे आपला आकृतिबंध. बरोबर, छान. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आता दोन्ही हात जे समोर आहेत ते सरळ होऊ दे. खांद्यातनं सरळ करा, खांद्यातनं सरळ. छान. आणि आता आपण केलंय पक्षी कान. पक्षी ज्याप्रमाणे हवेत उडतात त्याप्रमाणे आपली स्थिती आहे किंवा विमान जसं हवेत उडतं तसा आपल्या शरीराचा आकृतिबंध आहे. खूप छान. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. नकळत आपला श्वास इथे रोखला जातो, तर तो जाणीवपूर्वक आपल्याला चालूच ठेवायचा आहे. छान. उलट चाल करूया. पुन्हा दोन्ही हात समोर असतील.
हळूहळू दोन्ही हात, पाय, पोटाचा भाग, छातीचा भाग आणि कपाळ. दोन हात खाली, विश्रांती. एका गालावर करून विश्रांती. आकाश एका दिशेने वळायचंय आणि बैठक स्थितीत घ्यायचं, अगदी सावकाश. सावकाश. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी भेंडी. पाठकाण सरळ. डोळे अंगात मिटलेले. करूया एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. आहे तो श्वास सोडून द्या. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. कम्प्लिटली ब्रीथ आउट. दोन्ही हात जोडून घेऊया प्राणायामाचा श्लोक बोलण्यासाठी. प्राणस्येदं वशे सर्वं विविधेय प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश प्रज्ञांच विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन वंदन. दोन्ही हात खाली. आणि आज आपण बघणार आहोत भस्त्रिका प्राणायाम. आपण मृदू भस्त्रिका करतोय. ज्यांना उच्च रक्तदाब आहे, डिप्रेशनचा त्रास आहे, त्याचबरोबर हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी भस्त्रिका प्राणायाम करणं टाळायचं आहे. भस्त्रिका जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या शरीराचं तापमान जे आहे हे वाढतं, श्वासाची गती वाढते. म्हणून डिप्रेशन, हृदयविकार, त्याचबरोबर उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी भस्त्रिका करणं टाळायचं आहे. आपण जी करतोय ती मृदू भस्त्रिका आहे, अगदी सोपी आणि सहज जमणारी आहे. आणि ज्यांना हे सगळे विकार असतील त्यांनी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आणि मग त्याच्यानंतर हा प्राणायाम करायला हरकत नाही. तर आधी जेव्हा आपण भस्त्रिका करतो तेव्हा आपल्याला फोर्सफुली श्वास घ्यायचा असतो आणि फोर्सफुली सोडायचा असतो. कळलंय? म्हणजे जोराने आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि तेवढाच जोराने तो आपल्याला सोडायचा आहे. एक मी तुम्हाला आवर्तन करून दाखवते. हाताच्या मुठी वळवायच्या, त्या आपल्या छातीपाशी ठेवायच्या. फोर्सफुली श्वास घेताना हात डोक्याच्या दिशेने वर जातात आणि हाताच्या मुठी ओपन होतात. बघा, मी तुम्हाला एक दाखवते आवर्तन आणि मग आपण करूया. ठीक आहे. फोर्सफुली श्वास घेतोय, जोरात श्वास घेतोय आणि जोरात सोडतोय. आपली ऍक्टिव्हिटी जी आहे ही थोडीशी जलद असते, हालचाल जलद असते. त्यामुळे आपली जास्त ऊर्जा जी आहे ती इथे जास्त खर्च होते. म्हणून आणि मग लगेचच आपल्या शरीराचं तापमान वाढतं, श्वासाची गती वाढते. म्हणून ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांनी हे करणं टाळायचं आहे. त्याचे फायदे असे आहेत की आपल्याला श्वसन मार्ग सुधारतो. ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे ही भस्त्रिका. पण हे सगळे जर विकार असतील तर एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आणि मग हा प्राणायाम करायचा. सुरुवात करूया आपण. हाताची मूठ वळवायची आहे, ती आपल्या छातीपाशी ठेवायची आहे आणि आपल्याला फोर्सफुली पूरक आणि रेचक करायचंय. सुरुवात करूया. पूरक, रेचक, 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 पूरक, रेचक. कृती थांबवायची. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले. बघा, थोडस तुम्हाला थकल्यासारखं वाटत असेल किंवा दम लागल्यासारखं वाटत असेल जेव्हा आपण कृती करतो तेव्हा. आता ह्याला पूरक असं आपण करूया. सितकारी प्राणायाम. दातावर दात लावून घ्यायचे, ओठ विलग करायचे, जीभ दोन्ही दातांच्या मध्ये असेल, डोळे अलगद मिटलेले. आणि आता तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्यायची आहे. हवेचा स्पर्श आपल्या कंठापर्यंत जाऊ दे.
तोंडाने खोलवर दीर्घपूरक, तोंड बंद, नाकाने संथरेचक. अजून एक आवर्तन करूया. दोन्ही हात जे द्रोण मुद्रेमध्ये आहेत गुडघ्यावर ते ध्यान मुद्रेमध्ये घ्या. पहिला बोट अंगठा त्यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श करतोय. सितकारी प्राणायाम. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घपूरक, हवा आतमध्ये भरून घेताना सिप असा आवाज येतो. तोंड बंद, नाकाने संथरेचक. अजून एक आवर्तन करूया. ओठ विलग, दातावर दात, जीभ दोन्ही दातांच्या मध्ये, तोंडाने खोलवर दीर्घपूरक, तोंड बंद. थंड हवेचा स्पर्श संपूर्ण कंठापर्यंत आणि जबड्यापर्यंत आलेला आहे आणि नाकाने संथरेचक. करूया 3 आवर्तन भ्रामरी प्राणायामाची. एक खोलवर दीर्घपूरक, दोन्ही हाताचे तळवे आपल्या कानावर येतील आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले आहेत. एक खोलवर दीर्घपूरक, दोन्ही हातांची चारही बोट आपल्या डोळ्यांवर, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हात आपल्या टाळूवर, डोळे अलगद मिटलेले आहेतच. खोलवर दीर्घपूरक, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले आहेत. काही क्षण शांत आणि बंद डोळ्यांनी आपण जी स्थिती घेतलेली आहे पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी, ती सोडून द्यायची आहे आणि एका कुशीला वळून शवासनासारखी स्थिती घ्यायची आहे. पाठीवर पडून विश्रांती करणार आहोत. क्विक रिलॅक्सेशन. शवासनाची आदर्श स्थिती. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुट एवढं अंतर, त्याचा आतल्या बाजूला, पायाची बोटे बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब, हाताची बोट अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेने. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. आता किमान 5 मिनिटासाठी आपल्याला आपल्या शरीरामध्ये कोणतीही हालचाल न करता या स्थितीमध्येच पडून राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. जाणीव मात्र आपली सूचनेकडे असेल. सूचनेप्रमाणे आपल्याला आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून पाहायचा आहे आणि शिथिल करत जायचं आहे. बंद डोळ्यांनी आपण आज जी साधना केली त्या साधनेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करा. आज आपण अर्ध मत्स्येंद्रासन हे नवीन आसन पाहिलं. त्याचबरोबर मत्स्यासन हे शयन स्थितीमधलं आसन पाहिलं आणि बाकीची जी आपण जी साधना केली त्या साधनेमध्ये एखादा शरीराचा अवयव नकळत ताणला गेला असेल तर तो आपण शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची 5ही बोट, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, माझ्या कमरेचा भाग आणि माझ्या सीटचा भाग, तिथले सगळे स्नायू, माझा संपूर्ण उजवा आणि डावा पाय शिथिल झालेला आहे. जाणीव दोन्ही हातांकडे. माझ्या दोन्ही हातांची 5ही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड,
खांदा शिथिल झालेला, पायाच्या माझा संपूर्ण उजवा हात आणि डावा हात शिथिल झालेला आहे. जाणीव आपल्या पाठकण्याकडे. माझा पाठकणा, त्याच्यामध्ये असलेली 33 मणक्यांची माळ जी अलगद जमिनीवर पहुडलेली आहे, तीही अगदी शिथिल झालेली आहे. माझ्या पोटाचा भाग, माझ्या छातीचा भाग, तिथले सगळे स्नायू, छातीचा पिंजरा, तिथल्या वरगड्या शिथिल झालेल्या आहेत. माझ्या कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. जाणीव चेहऱ्याकडे. चेहरा अगदी शांत आहे, कपाळावर कोणतीही आठी नाही. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, माझा संपूर्ण जबडा, 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, शिथिल झालेला आहे. नखापासून ते टाकूपर्यंत माझं संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे आणि याची मला मनोमन जाणीव होते. प्राणवायू. जाणीव श्वासाची. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना आणि सोडताना होणाऱ्या माझ्या पोटाच्या हालचालीकडे माझं लक्ष आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे, श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. विचारांची गती कमी झालेली आहे, श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध झालेली आहे. श्वास घेताना माझं पोट वर येत आहे, थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्याला होतोय. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे आणि उबदार हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्याला होत आहे. लयबद्ध आपल्या श्वासाची जी गती चालू आहे त्याकडे समरस होण्याचा प्रयत्न आणि एक स्वतःला आपल्याला एक सांगायचं आहे की मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता प्राणशक्ती मी माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझे ताणतणाव, माझ्या ज्या काही व्याधी आहेत त्या सगळ्या मी सोडून देत आहे. श्वास घेत घेत मी प्राणयुक्त होत आहे आणि श्वास सोडत मी तणावमुक्त होत आहे, व्याधीमुक्त होत आहे. एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावर. मला काहीही झालेलं नाहीये आणि मला कधीही काहीही होणार नाहीये. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे उत्तमच राहणार आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलत चाललेला आहे. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती माझ्यात प्राप्त झालेली आहे. माझ्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी आनंदच देणार आहे. माझ्यासारखं आनंदी, सुखी, समाधानी इथे कोणीही नाहीये आणि याचा मला पूर्णपणे विश्वास आहे. मला स्वतःवर विश्वास आहे. माझ्या इच्छाशक्तीवर माझा विश्वास आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, औषध विरहित, व्याधी विरहित राहण्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नेमाने करणार आहे, यथाशक्ती करणार आहे. रोजचा 1 तास हा मी स्वतःसाठी देणार आहे. 5 मिनिटाचं शवासन आपल्याला खूप सारी ऊर्जा प्राप्त करून देतं. दिवसभर आपण जी काही कामं केलेली आहेत त्यामुळे आपल्या शरीराला, मनाला मरगळ आलेली असते. ती मरगळ नाहीशी करण्याचं काम आणि ताजंतवानं करण्याचं काम आपल्याला शवासन करतं. मनोमन आपल्या आई वडिलांचं, आद्य देवतेचं, गुरुजनांचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद आणि ही भरपूर ऊर्जा प्राप्त झालेल्या मनस्थितीतूनच आपण आपली उर्वरित कामे पूर्ण करणार आहोत.
आणि याकरिता श्वासनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान उजवीकडे डावीकडे सावकाश फिरवायची आहे. सावकाश डाव्या कुशीला वळायचं. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीराजवळ असेल. इथे किंचितस थांबायचं, या स्थितीचा आनंद घ्यायचा आणि उजव्या हाताच्या आधाराने शरीराला झटका न देता अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचं. कुठलीही घाई गडबड न करता. डोळे अलगद मिटलेले. एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावर आणि करणार आहोत शांती पाठ. दोन्ही हात जोडून घेऊया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव. आजची साधना आपण ओमला समर्पित केली आहे. सावकाश उलटचाल करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन, पावणे, नेत्रस्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. धन्यवाद खूप खूप. कोणाला काही प्रॉब्लेम, काही समजलं नाही असं? ठीक आहे, भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. गुड नाईट. मीटिंग एंड करते. तुम्हाला काय बोलायचंय का ऐश्वर्याताई? तुम्हाला काय बोलायचं? हा, एक मिनिट मी तुम्हाला अनम्यूट करते. हा, आता तुम्ही अनम्यूट व्हा. तुमचा माईक बंद आहे ना, तो फक्त चालू करा. तुमचा माईक बंद आहे ऐश्वर्याताई. तुम्हाला काही शंका आहे का? असेल तर मग मला ग्रुपवर विचारा, कारण ग्रुपवर नाही, माझा नंबर आहे ग्रुपवर, तुम्ही मला पर्सनली विचारू शकता, कारण की तुमचा आता आवाज मला येत नाहीये. ठीक आहे, मीटिंग एंड करते मी सगळ्यांसाठी. हरिओम. गुड नाईट.